तुम्हा सगळ्यांचं लाईव्ह विथ पुनवामध्ये खूप खूप मनापासून स्वागत. आजची आपली जी गेस्ट आहे ती एक वर्सेटाईल कलाकार आहे आणि ती एक कॉन्टेंट क्रिएटरसुद्धा आहे. तिच्याशी बोलायला गप्पा आपल्याला लवकरच जॉईन करणार आहे. तुमचे सगळ्यांचे प्रश्न काही असतील तर ते नक्की तयार ठेवा. ती एक रायटर आहे, ती कॉन्टेंट क्रिएटर आहे इन्स्टावर, एक होस्ट म्हणून आर पार या युट्यूब चॅनल करता ती होस्ट करते. हाय हाय मैथिली, हाय. वेलकम टू लाईव्ह विथ पुनवा. हाय पूर्वा. फर्स्ट ऑफ ऑल हार्टिएस्ट कॉंग्रॅच्युलेशन्स. तुझ्या इन्स्टा पेजवर आत्ताच म्हणजे काही दिवसांपूर्वी 50K फॉलोअर्स तू अचीव्ह केलेस आणि आता 55 आकडा सुद्धा लवकरच गाठला आहेस. कसं वाटतंय? कसं वाटतंय ऍक्च्युली त्या दिवशी 2-2 केक कापले मी. त्यामुळे तेव्हा जरा असं वाटलं बापरे, 2-2 केक वगैरे आणलेत लोकांनी असं. बट इट्स अ नाईस फिलिंग. छान वाटतं. जबाबदारी वाटते. एवढे लोक फॉलो करतात म्हटल्यावर त्यांना आपल्याकडनं काहीतरी अपेक्षा असणार हे माहिती असतं. बरोबर. आणि त्यातून माझं असं थोडं कॉमेडी कंटेंट नाहीये, त्यामुळे मला जास्त भीती वाटते. कारण ट्रोल होण्याची जास्त सवय असते आम्हाला. त्यामुळे थोडीशी बरोबर. भीती वाटते. बट इट्स अ नाईस फिलिंग आणि अजून अजून हुरूप येत जातो जेव्हा लोक बघतात आणि फॉलो करतात. करेक्ट, करेक्ट. हा हा ही जर्नी कशी होती? म्हणजे फ्रॉम स्टार्टिंग युअर इन्स्टा हँडल टू रिचिंग 50K या जर्नीमध्ये तू काय काय केलंस? फॉलोअर्स तुझे वाढायला हवे त्याच्याकरता काय ऍक्शन प्लॅन्स होते किंवा कसं प्लॅनिंग केलंस या सगळ्याचं? ओके, सो स्टार्ट जेव्हा झालं होतं तेव्हा आय रिमेंबर की मी खूप खूप वेग होतं, काहीच असं ठरवून काही केलं नव्हतं मी. आणि एक दिवशी अचानक मी एक पोस्ट टाकली आणि त्याच्यामध्ये मी काहीतरी एक वाक्य लिहिलं होतं. मला वाटतं वर्ल्ड आर्ट डे होता आणि त्या दिवशी मी काहीतरी एक वाक्य लिहून त्याच्यावरती अपलोड केलं होतं इंस्टाग्रामवर माझ्या. आणि त्या एका कोटला खूप छान लाईक्स आले, शेअर झाले. आणि मी म्हटलं की आय थिंक आय शुड कंटिन्यू धिस आणि काहीतरी चांगलं काहीतरी वर्कआउट होतंय का बघू शकतो आपण. आणि तेव्हापर्यंत मी खूप गोष्टी वेगवेगळ्या पद्धतीने ट्राय करतच होते. सो हे क्लिक झाल्यासारखं झालं की मी कोट्स लिहायला लागले आणि लोकांना ते आवडायला लागले, रिलेट व्हायला लागले. आणि हळूहळू त्याचं शेअर काउंट वाढायला लागला आणि लोक ऍक्च्युली शेअर करतायत, ते ऍक्च्युली व्हायरल होत आहेत हे मला दिसायला लागलं माझ्या इन्साइट्स मध्ये. आणि मग म्हटलं की वाव, हे हे इंटरेस्टिंग आहे, हे भारी आहे आणि हे कंटिन्यू केलं पाहिजे असं म्हणून मी सुरुवात केली होती. इनिशियली ते खूप मला काय वाटतं आणि मी कसं लिहितेय, काय बोलतीये, काय रिॲक्ट करते, एक्सप्रेस करते ह्याच्यावरती ते होतं. पण नंतर आता मला जेव्हा मी त्याकडे बघते तर मला असं वाटतं की आता मी जास्त लोकांचा विचार करायला लागले की मला लोक का बघत असावीत किंवा मला लोक आवडीने बघतायत का हे माहिती नाहीये मला. पण मी निदान प्रयत्नात त्या असते की लोकांना हे आवडावं मी जे करतेय ते. पण आधी अगदी स्वच्छंदी होतं, अजिबात ह्याचं नव्हतं, म्हणजे असं ठरवून काही केल्यासारखं नव्हतं. मला जे मनाला येईल ते मी टाकायचे. सो आता तो थोडासा प्रोफेशनल अप्रोच त्याकडे यायला लागलाय. करेक्ट, करेक्ट. बरं, टॉकिंग अबाउट प्रोफेशनल अप्रोच, आरपार या युट्यूब चॅनल करता तू होस्ट करतेस आणि मी तुझे इंटरव्ह्यूज ऐकलेत. म्हणजे मोठ्या मोठ्या गेस्टनी तुला कॉम्प्लिमेंट केलं आहे की तू त्यांना बोलतं करतेस, विच इज अ व्हेरी म्हणजे इम्पॉर्टंट कॉम्प्लिमेंट फॉर अ होस्ट. तर ऍब्सोल्युटली. मला हे जाणून घ्यायला आवडेल आवडेल की तू तुझं वेगळेपण कसं टिकवून ठेवतेस, कारण इतके इंटरव्ह्यू पॉडकास्ट झालेत सध्या. बरोबर. वेगळे पण टिकवण्यासाठी एफर्ट्स नक्कीच लागतात. पण ते ना म्हणजे असे ठरवून घेता येत नाहीत.
हं, तुम्हाला एकतर सतत काम करत राहावं लागतं आणि मग हं, नंतर काम जसं जसं तुम्ही करत जाता ना, तसं तसं तुमचं तुमचं तुम्हाला गवसायला लागतं. तुमची स्टाईल एक डेव्हलप होत जाते, जे म्हणतात असं स्टाईल डेव्हलप होणं. सो ते करत राहिल्याने आपोआप येतं. मला नाही वाटत की मी असं आज ठरवलंय की मी आता उद्या या स्टाईलने इंटरव्ह्यू घेणार आहे. असं होत नाही. म्हणजे मी माझ्या स्टाईलने घेतं. बऱ्याच जणांना ते आवडतही नाही, बऱ्याच नेगेटिव्ह कमेंट्सही असतात. पण हं, ऍट द सेम टाइम पॉझिटिव्हिटी पण असते. लोकांना असं वाटतं की ओ वाव, ही खूप छान बोलतं करते. बरेचदा प्रश्न विचारताना लोकांची अशी अपेक्षा असते की आपण खूप क्रिएटिव्ह व्हावं प्रश्न विचारताना. पण माझा एक झोन असा असतो की त्यांना बोलतं करायचंय. त्यामुळे हं. माझे प्रश्न किती क्रिएटिव्ह आहेत ह्याच्याकडे माझं लक्ष असण्यापेक्षा ते किती छान बोलतायत किंवा काय प्रश्न विचारल्यानंतर त्यांना जास्त एक्सप्रेस करता येणार आहे, हे जास्त महत्वाचं आहे. करेक्ट. त्यामुळे प्रत्येकाची स्टाईल वेगळी असू शकते आणि प्रत्येकाची छान असते असं काही नाहीये. प्रत्येक जण त्या क्षेत्रातच आलंय याचा अर्थ त्यांचं ते पॅशन आहे, ते खूप मेहनत करतायत त्या हं, गोष्टीसाठी. ते हं, खूप रिसर्च करतात. त्याच्या मागे खूप रिसर्च असतो. प्रत्येक छोटी गोष्ट तुम्हाला त्या आर्टिस्ट बद्दल किंवा गेस्ट बद्दल माहिती असली पाहिजे असते. हं. त्यामुळे प्रत्येक जण सेम मेहनत करत असतं. फक्त स्टाईल्स वेगळ्या असतात. कोणाला ते आवडतात, कोणाला नाही आवडत. आणि जे सहजतेने तू म्हणालीस की सहज कसं येतं किंवा तुझी तुझी स्टाईल एक कशी डेव्हलप तू केली आहेस, तर हेच पुन्हा की असं काही ठरवून कोणी काही करत नाही. जस्ट दॅट यू हॅव टू बी कन्सिस्टंट आणि तुम्हाला सतत ते करत राहावं लागतं. मग आपोआप तुम्हाला तुमची स्टाईल मिळत जाते. म्हणजे कन्सिस्टन्सी इज द की इन कन्सिस्टन्सी शॉर्ट. इज द की इन एव्हरी ऍस्पेक्ट. म्हणजे तुला कुठेही तू काहीही करायला गेलीस तरी सुद्धा तुला कन्सिस्टंट राहावं लागतं. हं, आणि त्या सातत्याशिवाय दुसरं काही नाहीये. म्हणजे मग ते सोशल मीडिया असो, ते कुठलंही दुसरं माध्यम असो, कुठलाही दुसरा करिअर ऑप्शन असो, काही असो, पण तुझं काम तुला सतत रोज उठून करायला लागतं आणि ते मजा आली पाहिजे करताना, हं. हे मात्र खरं आहे. बरोबर. कन्सिस्टन्सी मेंटेन करताना बोर झालंय बाबा असं नाही व्हायला पाहिजे. अच्छा. पण मग असं कधी झालंय तुझ्यासोबत, की मला आज नाही, आज इच्छा नाही किंवा मूड ऑफ आहे किंवा म्हणजे काहीतरी वेगळं करायला हवं होतं का? असं कधी झालंय? मग असं झालं तर तू काय करतेस? म्हणजे ती कन्सिस्टन्सी मेंटेन करण्यासाठी? राईट. असं खूप वेळा होतं, हं, टू बी ऑनेस्ट. कारण एखादी गोष्ट म्हणजे तुम्ही जेव्हा ती छंद म्हणून एखादा तुम्ही जोपासताय, हं, तर ते इझी आहे. हं, छंद म्हणून जोपासताना कुठलीही गोष्ट करणं ही इझी आहे. पण हं, जेव्हा तुम्ही त्याच्याकडे एक प्रोफेशन म्हणून बघता, तेव्हा ते खूप कठीण होऊन जातं. कारण तुम्हाला प्रेशर केलं जातं ती गोष्ट करण्यासाठी. म्हणजे छंद जोपासताना आपण आपल्या मनाला वाटेल तेव्हा आपण गोष्टी करत असतो. पण जेव्हा डोक्यावर समोरचा कोणीतरी येऊन बसणार असतो, तेव्हा मग आपल्याला देर इज नो ऑप्शन की आपण हे करणं अपेक्षितच आहे. सो खूपदा असं होतं की बोर होतंय, नाही करावंसं वाटत आहे, खूप लेथार्जिक वाटतंय, क्रिएटिव्ह ब्लॉक आलाय. अशा खूप अनेक गोष्टी आजूबाजूला घडतायत की ज्याच्यामुळे माझं कॉन्सन्ट्रेशन होत नाहीये. माझ्यावर वेगळ्या जबाबदाऱ्या आहेत, त्यामुळे मला एखादं पर्टिक्युलर काम करायला आवडत नाहीये किंवा जमत नाहीये. पण मला असं वाटतं की पुन्हा तेच मी म्हणेन की सातत्य ठेवणं म्हणजे इव्हेंच्युअली थोडंसं वेगळं काहीतरी. आणि आता माझ्याकडे एक छान गोष्ट अशी आहे की मी एकच गोष्ट कधीच करत नाही. म्हणजे मला लिखाण करायचंय समजा, आता लगेचच काहीतरी कंटेंट कोणाला तरी द्यायचंय लिहून, आणि माझा क्रिएटिव्ह ब्लॉक मला त्रास देतो आणि मला नाही सुचत आहे, तर मग मी पटकन रियाजाला बसते, तानपूर हो. ऑन करते, फक्त सूर लावते आणि मग माझं म्हणजे तेच माझं फ्रेश होणं आहे. म्हणजे मी तिथे रियाज करताना मला असं ते फिलिंग येत नाही की अरे आता मला रियाज करायचा म्हणजे मला अभ्यास करायचा आहे. ते मी हां. माझ्या आनंदासाठी करते आणि मग नंतर मी पुन्हा चार्जअप झालेली असते. किंवा एखादं पटकन वॉक घेऊन येणं असेल किंवा काहीतरी नवीन वेगळं बघणं असेल, एक्सप्लोर करणं असेल, कोणत्या तरी माझ्या चांगल्या मैत्रिणीशी बोलणं असेल, असं काहीही, रूममेटशी बोलणं, गप्पा मारणं असेल, अशा काहीही गोष्टीतनं मी मग दुसरीकडे काहीतरी व्यक्त होण्याचा प्रयत्न करते, काहीतरी मार्ग शोधते आणि मग पुन्हा जे काम असेल त्याला ते करायला लागते. मी खूप जास्त टू डू लिस्ट फॉलो करणारी मुलगी आहे. म्हणजे मला असं होतं की मला जर का टू डू लिस्ट माझी तयार नसेल तर मला एन्झायटी होते. अरे मला बापरे! सुधरत नाहीत. मला असं वाटतं की मी काय कितीही केलं तरी मी कमीच काहीतरी करते किंवा माझं काहीतरी अडतंय, काहीतरी राहतंय.
हं. सो माझं आवडतं काम आहे टू डू लिस्ट बनवणं आणि हो. ते टिक मार्क्स करणं किंवा ते कॅन्सलेशन करणं हे मला खूप आवडतं आणि मी ते मनापासून एन्जॉय करते. आणि मी मुळातच वर्कोहोलिक असल्यामुळे माझं असं खूप कमी वेळा होतं की मला खूप बोर होतंय प्रत्येकच कामामध्ये, असं फार कमी होतं. सो पण जेव्हा होतं तेव्हा हे असे काही काही छोटे छोटे मार्ग आहेत जे मी अवलंबते असं म्हणता येईल. म्हणजे बीइंग व्हर्सटाईल इज बून इन डिस्गाईज. कारण माझा सेम इश्यू आहे. म्हणजे मला इतक्या काही गोष्टी करायच्या असतात, मग मला भीती वाटते की आय एम नॉट एबल टू चूज एक कोणती गोष्ट हम्म. जी मी करू शकेल. मग ते लक्ष भटकतं. पण आता तुझ्याशी बोलल्यानंतर आय कॅन रिलेट की नाही, दॅट इज माय पॉइंट, की मी रिफ्रेश होते, परत वापस येते. बरोबर. बरोबर. Correct. आणि अ, तू आता एवढ्या सगळ्या गोष्टी करतेस. तू गाणंही गातेस आणि छान गाणं गातेस. थँक्यू. त्याच्यानंतर तू होस्टिंग करतेस, तू लिखाणही करतेस, जर्नलिझम पण आहे एक पार्ट. फुल तर रिसर्च करून आलीस तू. तर ह्या सगळ्या करता टाइम मॅनेजमेंट कसं करतेस? म्हणजे ते फार डिफिकल्ट असतं लोकांकरता. राईट. ऍक्च्युली कसं आहे माहितीये का, की तुमची इच्छा तिथे मार्ग असं एक म्हणतात बघ मराठीत. सो सेम आहे. म्हणजे मला कुठल्याच गोष्टीचं आजपर्यंत कोणी कंपल्शन केलेलं नाहीये. हं, मी जे करते ते माझ्या आवडीनी आणि माझ्या सवडीनी आणि माझ्या परवानगीनी स्वतःकडूनच्या असं करते. म्हणजे मी कोणाची परवानगी घ्यायला जात नाही. माझ्या आईबाबांनी त्या पद्धतीची मोकळीक सुद्धा मला दिलेली आहे, की तुला जे आवडतंय ते तू कर. त्यामुळे असं सगळं करताना मला उलट मजाच येते. म्हणजे मला असं कधीच वाटत नाही की अरे माझ्यासाठी असतात बरेच दिवस असे हं, असतात की नाही पटकन एखादी गोष्ट करायची असते पण खूप वेगळ्या गोष्टींमध्ये मी गुंतलेली अडकलेली असते. बट खूप वेळा असं होतं की मला जमतं ते समहाव मॅनेज करणं, कारण मी ते मनापासून करते. म्हणजे कुठलीच गोष्ट अशी हं, नाहीये या आज तागत अशी कुठलीच गोष्ट झालेली नाहीये की जी मला कोणीतरी सांगतंय म्हणून मला करावी लागतेय किंवा कोणाच्या तरी मताने मी चालतेय म्हणून मी करते. त्यामुळे मी फिगर आउट करतेच काही झालं तरी, की मला हे करायचंय तर मी ही वेळ मी अशी अशी मॅनेज करेन. मग मला हे करायचंय तर मला असं असं इथे मला काय म्हणजे आता मी एक वेळ अशी होती की जेव्हा मी रोज म्हणजे सकाळी माझं 8 ते 10 कॉलेज असायचं. हं, त्याच्यानंतर 10:30 वाजता मी ऑफिसला जायचे आणि 6:30-7 पर्यंत माझं ऑफिस असायचं. त्याच्यानंतर माझं काही ना काही लिखाणाची कामं असतील, इंस्टाग्रामचे कोलॅबरेशन्स असतील, त्याच्यावर आयडिएशन्स असतील, कोणाला मीटिंग्स असतील भेटायचं, असं करत 10-10:30 वाजता मी पुन्हा घरी पोचायचे. त्यामुळे अख्खा दिवस मी ऑक्युपाईड असायचे. आणि मग हं. त्यातनं म्हणजे 8 वाजता कॉलेज आहे तर मग मी 6 वाजता उठून रियाज करतेय हो, असं. पण हो. हे सगळं मी एन्जॉय केलंय. मी ही हां. सगळी फेज आयुष्यातली नेहमीच एन्जॉय करत आली आहे. त्यामुळे असं बर्डन नाही वाटत. म्हणजे असं नाहीये की बर्डन नसतं, पण हं. वाटत नाही. कारण ते खूप मनापासून केलेलं असतं. खरंच आहे. अगदी खरं आहे. म्हणजे आय रिलेट विथ धिस. एवढं सगळं करताना एका व्यक्तीकरता हे करणं थोडं अवघड असतं. तर तुझ्यासोबत तुझी टीम आहे का? कोणत्या कोणत्या गोष्टी आहेत यातल्या तू आउटसोर्स केल्या आहेस आणि कोणत्या गोष्टी तू स्वतः बघतेस, मॅनेज करतेस? नाही. माझी काही टीम वगैरे नाहीये. बापरे! मी एवढी मोठीच झालेली नाहीये खरं तर की मला कोणी टीम असावी. सो आता ही जी प्रोसेस कॅलेंडरची होती, हं, विचारांत कॅलेंडर जे मी 5 वर्ष गेले करते आणि दर वर्षाच्या शेवटी मी हे कॅलेंडर घेऊन येते आणि लोक माझ्याकडनं ते विकत घेतात. सो ही प्रोसेस तर इतकी टायरिंग असते. हं, म्हणजे एका म्हणजे माझं अगदी स्क्रॅच पासून म्हणजे आयडिएशन पासून ते तुम्हाला तुमचं कॅलेंडर डिलिव्हर झालं का हे हं, हं, विचारेपर्यंतच्या प्रोसेसमध्ये फक्त आणि फक्त मी असते. त्यामुळे हे खूप एका अर्थी खूप एक्झॉस्टिंग आहे, खूप चॅलेंजिंग आहे. पण बऱ्याचदा काय होतं की मला असं वाटतं, म्हणजे हे खरं तर चुकीचं आहे हे म्हणणं, पण माझी माझी कामं पटकन मला आटपायला आवडतात. परत मग दुसऱ्या व्यक्तीला त्याच्यात इन्व्हॉल्व करायचं आणि मग ते आपल्या मनासारखं झालं नाही तर मग परत चिडचिड करायची.
तर या गोष्टी मला जरा म्हणजे मी अगदीच एखादी विश्वासू व्यक्ती असेल तरच मी तिच्यावरती ते काम टाकू शकते. अदरवाईज आय प्रेफर की मी माझी कामं स्वतःची स्वतः करेन. त्यामुळे मग अगदी रिप्लाय छोटे छोटे करणं लोकांना की जे विचारतात कॅलेंडर विषयी किंवा इतर कुठलंही काम असेल तर मी माझं माझंच करणं जास्त प्रेफर करते. कदाचित असं आहे की माझ्यावरती एवढा लोड अजून आलेलाच नाहीये कामाचा, त्यामुळे मी सगळं मॅनेज करू शकते. देवकृपेने जर का असं पुढे झालं की मला आता अशक्य आहे मी एकटीने या सगळ्या जबाबदाऱ्या सांभाळणं, असं कधी झालं तर आय विल बी मोस्ट फॉर्च्युनेट पर्सन. आणि मग मला तेव्हा मग ती एन्जॉय करण्याची मोमेंट येईल की ओके मी काम देतेय लोकांना आणि करून घेते. ऑफिसमध्ये थोडंफार हे असं आता व्हायला लागलंय बिकॉज हातात जबाबदाऱ्या आल्या आहेत आणि टीम काम करते हाताखाली. सो तिथे होतात गोष्टी घडतात आणि त्यांना जबाबदाऱ्या देण्याचं काम माझ्यावर आता मी शिकते हळूहळू जबाबदाऱ्या देणं. आतापर्यंत मी फक्त घेत आली आहे. सो आय होप लवकरच ते घडेल स्वतःच्या बाबतीत, म्हणजे पर्सनली मी लवकर, लोकांना. खूप लवकर घडणार आहे. तुझी वाटचाल बघता तर खूपच लवकर घडून येणार लवकर. तुझं कॅलेंडर मी पाहिलं, म्हणजे 12 बलुतेदार ही त्याची थीम आहे. तो राईट. खूपच क्यूट थीम आहे. म्हणजे मला इतकी आवडली की ते म्हणतात ना, सिम्प्लिसिटी इज मोस्ट डिफिकल्ट. राईट. तर ते आपल्याला या कॅलेंडर मधून दिसतं. तर आपले जेवढे प्रेक्षक आहेत सध्या ऑनलाईन त्यांना मी हे सांगते, म्हणजे आवर्जून सांगते की नक्की बघा ते कॅलेंडर आणि नक्की ऑर्डर करा. येस. तुझी 7वी बॅच रिलीज झाली ना आता? सो बॅच म्हणजे कॅलेंडर शिप करण्याची प्रोसेस आहे ती. सो अच्छा. एकाच वेळेला खूप बल्क मध्ये ऑर्डर्स आल्यावरती मला सगळ्या एकदम पटकन, कारण जसं की मी म्हटलं की मी एकटीच आहे हे सगळं करणारी, त्यामुळे मला पॅकिंग पासून पर्सनल नोट्स मी सगळ्यांना लिहिते आणि मग त्या सगळ्या पॅक म्हणजे ते सगळे कॅलेंडर्स पॅक करायला इट टेक्स टाइम. त्यामुळे मग म्हणजे समजा आता 25 किंवा 30 ऑर्डर झाले असतील तर मला सगळ्या त्याच दिवशी नाही करतायत डिस्पॅच. त्यामुळे मग मी 10-10च्या बॅचेस करते. मग 10च्या बॅचेस असतात तसं म्हणते मी. मग ते बॅच 1, बॅच 2, अच्छा. बॅच 3. सो ओके. अशा त्या बॅचेस आहेत ज्या मी डिस्पॅच करते कॅलेंडरच्या आणि लोकांना पाठवते त्यांच्या 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 ऍड्रेसेसवर. सो त्या बॅचेसचा तो काउंट आहे. ओके. म्हणजे ही खूप छान आयडिया वाटली मला, की आजकाल आपण सगळे ना डिजिटल जगात गुंतत चाललोय. तर एक पर्सनल फिजिकल कॅलेंडर जे आपल्या डेस्कवर राहील आणि त्याच्यातून छोटे छोटे वाक्य पण लिहिले आहेत ते पण खूप छान आहेत. तर द कॅलेंडर इन इटसेल्फ इज रिअली व्हेरी ब्युटिफुल. थँक्यू सो मच. थँक्यू. आणि आता हे माझं 5वं वर्ष आहे. पहिल्या वर्षी मी जेव्हा सुरुवात केली होती तेव्हा मी खूप नवीन होते, या सगळ्या क्षेत्राशी काही संबंध नव्हता. पण फक्त आणि फक्त लोकांच्या प्रेमामुळे आणि लोकांच्या ट्रस्टमुळे मी एवढी पुढे हे कंटिन्यू करू शकले खरं तर. नाहीतर ते खूप कठीण असतं. म्हणजे ह्या प्रोसेसमध्ये जेव्हा मी घुसले तेव्हा मला एक 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 म्हणजे दरवर्षी नवीन काहीतरी शिकण्यासारखं आहे आणि दरवर्षी मी नवीन चुका करते. त्यामुळे मला ह्या प्रोसेसचा भाग खूप म्हणजे माझ्या आयुष्यातली खूप महत्वाची गोष्ट झालेली आहे आता ही कॅलेंडर ही प्रोसेस. नाईस. म्हणजे इतकं शिकायला मिळतंय त्यातून. येस. नाईस. तू जे इंटरव्ह्यूज घेते, तर तू मगाशी मेन्शन केलं होतंस की त्या सगळ्यांना प्रत्येका गेस्टचा खूप सखोल अभ्यास लागतो. त्यांच्याबद्दलची माहिती आपल्याला हवी असते आणि मग आपण ते प्रश्न, तर हे सगळे प्रश्न कसे ठरवतेस? हा अभ्यास कसा आणि किती करतेस? म्हणजे आता बघ, अभ्यासाला सीमा नसते. तर तुझी काय प्रोसेस आहे? तू काय फॉलो करतेस? सो सगळ्यात महत्वाची गोष्ट मला अशी वाटते की जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न करता तेव्हा आजकालच्या काळात ना असं झालंय की पटकन आपल्याला एकच माध्यम उपलब्ध आहे ते म्हणजे इंटरनेट. आणि आपण फक्त आणि फक्त त्यावर रिलाय करतो. आपण जे काही माहिती घेतो आपण बघतही नाही डबल चेक करून की ही खरी आहे का, ही बरोबर खरं. आहे का. हं, सो हं, आपण हं. त्याच्यावरच अवलंबून असतो पूर्णपणे. हं, हं, पण हं. माझा इंटरेस्ट वेगळं सांगतो. म्हणजे मला असं वाटतं की ऑलरेडी जे इंटरनेटवरती आलेलं आहे
तेच परत इंटरव्ह्यू मध्ये डिस्कस करण्यात काय पॉइंट आहे. बरोबर. सो मग अशा वेळी हं, काय वेगळं काढता येईल हं, आणि मग त्या माणसाची पर्सनॅलिटी कशी खुलवता येईल, हं, हं, लोकांना काय गोष्टी माहिती नाहीयेत याचा अभ्यास हं. करावा लागतो. जे माहितीये ते परत लोकांसमोर आणण्यात काहीच क्रेडिट नाहीये आणि मला ते आवडतही नाही करायला. पण जेव्हा खूप नवीन गोष्टी लोकांना दिसतात, हं. तेव्हा मग त्या जास्त भावतात आणि मग लोकांना ते बघू वाटतं. आणि आजकालच्या काळात तर एवढे पॉडकास्ट, एवढ्या हो, इंटरव्ह्यूज, एवढे युट्यूब चॅनेल्स, एवढं काय काय झालेलं आहे. हो. सो त्याच्यामध्ये स्वतःचं स्थान निर्माण करणं असेल किंवा काहीतरी नवीन लोकांसमोर रोज घेऊन येणं असेल, हे हं. खूप कठीण आहे, खूप चॅलेंजिंग आहे, हे खूप अगदी. टायरिंग आहे इन अ वे. पण हेच म्हणजे की मग तिथे तुमचा कस लागतो की तुम्ही किती वेगळ्या पद्धतीने ते समोर घेऊन येत आहे अगदी. लोकांच्या. आणि त्यासाठी तुम्हाला होमवर्क इज अ मस्ट आणि ते करण्याशिवाय पर्याय नाहीये, गत्यंतर नाहीये. सो कशा वेगवेगळ्या पद्धतीने होमवर्क करताय हे महत्वाचं आहे. म्हणजे फक्त इंटरनेटवर काहीतरी एक नाव टाकून तुम्ही हं, ज्यांचा इंटरव्ह्यू घेणार आहात त्यांचं नाव टाकून फक्त सर्च करायचं आणि हं. जी 4 आर्टिकल्स येतील ती वाचायची, जे 4 इंटरव्ह्यूज पॉपअप होतील ते वाचायचे, हा रिसर्च नाही असू शकत. त्याच्या बियॉन्ड जाऊन तुम्ही काय वाचताय, तुम्ही काय बघताय, तुम्ही इन जनरल काय बघताय, म्हणजे फक्त इंटरव्ह्यू साठी असं नाही, पण इन अ वे तुम्ही वेगवेगळ्या गोष्टी किती एक्सप्लोअर केल्या आहेत आणि तुमचं ऑब्झर्वेशन स्किल्स किती छान आहेत, हे सगळं खूप मॅटर करतं माझ्या दृष्टीने. बरोबर, बरोबर. म्हणजे महत्वाचा मुद्दा हा, की नवीन काहीतरी आपल्या इंटरव्ह्यू मधनं लोकांना कळायला हवं. कळायला ते हवं. तिथे एक्झॅक्टली. नाहीये किंवा असंही नको व्हायला, की जे बाहेर इंटरनेटवर अवेलेबल आहे, ते खरंच असेल आणि ते आपण म्हणजे त्याची शहानिशा न करता आपण लोकांसमोर ते आणू. एक्झॅक्टली. अगदी महत्वाचे 2 मुद्दे येथे. एक्झॅक्टली. सो तुला जेव्हा तू फक्त इंटरनेट ऑब्झर्व करतेस तेव्हा खूप चुकीचं, म्हणजे तू जस्टिस देत नाहीस समोर तुझ्या येऊन जो माणूस बसणार आहे त्याला. बरोबर. त्यामुळे तू जितकं त्याच्या व्यक्तिमत्वाबद्दल माहिती घेण्याचा प्रयत्न हां. करशील तितकं ते जास्त तो समोरचा माणूस तितका जास्त खुश होतो खूप की ओके फाईन, तू तू रिसर्च केलायस, तुला तुला माहिती आहेत 4 गोष्टी वेगवेगळ्या. आणि हेच महत्वाचं आहे. म्हणजे जो 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 इंटरव्ह्यू घेतोय आणि जो इंटरव्ह्यू देतोय यांच्यातलं बॉन्डिंग बॉन्डिंग ऍट दी एंड ऑफ द डे होणं, हा हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. आणि त्यांना जर काही फिलिंग येत असेल की ओके वाव हे छान, माझे 2 तास खूप छान गेले, हे फिलिंग त्यांना आलं पाहिजे आणि ह्याच्यासाठी माझा जो काही प्रयत्न असतो तो असतो. करेक्ट, करेक्ट. बरं, आता माझ्यासारखे जे बडिंग आर्टिस्ट्स आहेत, म्हणजे मी अजून काही खूप सुरुवातच आहे माझी अगदी, आणि मला नेहमी हा प्रश्न पडतो की काम कसं शोधायचं. हम्म. आता मी स्वतःचं इन्स्टा चॅनल आहे माझं, हे ठीक आहे. तर हे हम्म. मी आवड म्हणून करते. पण मला प्रोफेशनली जर हे करायचं असेल बर. आणि कुठे काम मिळवायचं असेल, तर त्याची साधनं काय आहेत? ते कसं मिळवायचं? एकतर पहिली गोष्ट, काम मिळायला किंवा काम मिळवायला काही करायचंच नाही. आय डोंट नो हे कितपत मी बोलते ते शक्य आहे किंवा कितपत लॉजिकल आहे, आय डोंट नो. पण ही माझी पद्धत आहे की असं मी म्हणत नाहीये की कोणाला अप्रोच नाही करायचं स्वतःहून किंवा कोणाला स्वतःहून जाऊन विचारायचं नाही, स्ट्रगल करायचं नाही, असं काही नाहीये. स्ट्रगल हे तुमचं खूप वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही करू शकता. पण मला असं वाटतं की आपण जितकं ते काम मिळवण्याच्या मागे धावू ना, तितकं ते आणखीन आपल्यापासून लांब पळत जातं. हां. की व्हॉट इज द की? हं. की इज की तुम्ही पुन्हा तेच, पुन्हा सातत्य, पुन्हा आपण त्यावरच येतोय की तुम्ही जे करताय ते तुम्ही करत राहिलं पाहिजे. तुम्ही स्वतःला जितकं शिकवाल, जितकं शिकाल स्वतःहून, हां. तितकं तुम्हाला आपोआप हं. क्लिक होत जातात गोष्टी. आणि असं नाहीये की मी खूप वर्ष काम करण्यासाठी झगडतीये पण मला कामच मिळत नाही. असं फार रेअरली होतं. म्हणजे मला नाही वाटत की असं कधी कोणाच्या बाबतीत होतं. जेन्युइनली एफर्ट्स घ्या बस. आणि तुम्ही स्वतःला चांगलं काय म्हणतात त्याला, निर्मिती तुमच्यातली चांगली झाली पाहिजे. हं. तुम्ही ग्रोथ तुमची कधी थांबली नाही पाहिजे. आणि मग तुला असं एखाद्या ठिकाणी तू जॉब करायला लागलीस आणि तुला असं वाटलं की ओके मी करतेय हे, पण मला आता समहाऊ कुठेतरी सॅच्युरेशन आलंय, मला शिकता येत नाही, आम्ही फक्त पैसे हं. कमवते. हं. तर हं. हं. हे नाही
केलं पाहिजे. म्हणजे तू पैसे कमवणं हे इम्पॉर्टंट आहेच, पण ऍट द सेम टाइम तू किती शिकतेयस, तू स्वतःला कसं प्रयत्न करतेयस की तू स्वतः कशी ग्रो होशील, हे हम्म. खूप मॅटर करतं. सो पैसे मिळवणं आय गेस सोपं आहे, पण शिकत राहणं हे खूप कठीण आहे. आणि मला वाटतं आपण काय विद्यार्थी अवस्थेत असल्यावरती आपण आपोआप ग्रो होतो, आपल्याला आपोआप कामं मिळत जातात, कारण आपण क्युरियसच असतो ना हो. तेवढे. जेव्हा आपली क्युरिओसिटी संपते तेव्हा मला नाही कॉम्प्युटर. वाटत की कोणाला इंटरेस्ट असेल. आजच्या काळामध्ये तर इट इज सो अनप्रेडिक्टेबल. आणि आता तुमचं असं ते जॅक ऑफ ऑल ट्रेड्स मास्टर ऑफ नन हे सगळे म्हणी आता खूप जुन्या झाल्या आहेत. पुन्हा झालंय. हं. बी मास्टर ऑफ एव्हरीथिंग. तुम्हाला सगळं शिकता आलं पाहिजे किंवा तुम्ही ते शिकलं पाहिजे, त्याशिवाय तुम्ही ग्रो नाही होऊ शकत. सो सतत स्वतःला अपडेटेड ठेवणं, आपले कॉम्पिटिटर्स असं नाही, पण आपले फेलो वर्कर्स किंवा हे हे काय करतायत हे सगळं बघणं खूप गरजेचं आहे असं मला वाटतं. कारण तुम्ही एका पॉइंटला जेव्हा समोरच्याच ऑब्झर्व, म्हणजे आता माझ्या गाण्याच्या भाषेत असं म्हणतात की तुम्ही रियाज करणं म्हणजे तुम्ही स्वतःचा रियाज करता हे बरोबरच आहे आणि हे केलंच पाहिजे, पण तुम्ही किती ऐकता, तुम्ही किती कन्झ्युम करता हेही तेवढंच महत्वाचं आहे. सो जेव्हा तुम्ही कन्झ्युम करणं सुद्धा जास्त शिकाल तेव्हा तुम्हाला आपोआप ऑब्झर्वेशन येतात, तुम्हाला आपोआप गोष्टी कळायला लागतात, की तुम्हाला आपोआप कळतं की ह्या व्यक्तीनी काम मिळवण्यासाठी काय केलं, मग मे बी मी पण हे करायला पाहिजे का. मग बरोबरच असेल असं नाही, बट यू हॅव टू ट्राय ना, त्याशिवाय तुला कळणारच नाहीये की ही कळणार गोष्ट कसं? बरोबर आहे. सो कीप ट्राईंग आणि खूप जेन्युइन एफर्ट्स घ्या, खूप मेहनत करा, खूप सातत्य ठेवा. आणि इव्हेंच्युअली मला नाही वाटत की असं फार रेअरली होतं की मला कामच मिळालं नाहीये. प्लीज, म्हणजे आजच्या काळात तर एवढं काम आहे, तर तुम्हाला हो. फक्त ते करायची इच्छा असली पाहिजे, मग तुम्हाला आपोआप कामं मिळतात. करेक्ट, करेक्ट. खूप छान वाटलं तुझ्याशी गप्पा करून. एक आणि म्हणजे खूप खूप महत्वाच्या गोष्टी या छोट्याशा बोलण्यात आपल्याला आपल्या प्रेक्षकांना मिळाल्या आणि मला सुद्धा शिकायला मिळाल्या तुझ्याकडनं. तर बापरे, जाता एवढं जाता शिकायला मिळण्या एवढी मी मोठी नाहीये खरंच. मी तुला फक्त माझे एक्सपिरियन्सेस शेअर केलेत आणि मला खूप आनंद होईल जर का त्याचा तुला फायदा झाला तर. अगं म्हणजे तूच आता म्हणलंस विद्यार्थी राहावं, मी विद्यार्थीच राहणार. सेम इयर. तो जाता जाता आपल्या प्रेक्षकांकरता काही मेसेज जो तुला अगदी म्हणजे द्यायचा आहे. जे मी आता बोलले तेच मला सगळं परत बोलायचंय. मला परत तुम्ही जर का हा परत इंटरव्ह्यू बघणार असाल नंतर जाऊन, तर तुम्ही फक्त ते बॅकला स्क्रोल करा. एक्झॅक्टली मला काय म्हणायचं ते कळेल. म्हणायचं होतं ते सगळं ऑलरेडी म्हणजे झालं. कारण एकतर मला असं वाटतं की मी ऍडवाइस देण्याइतकी मोठी नाहीये. जेन्युइनली मी फक्त प्रयत्न करणारी एक मुलगी आहे आणि मी ते सतत करत राहणार आहे आणि हेच लोकांनी करावं एवढंच मला वाटतं. आणि मी नाहीये त्या पात्रतेची की मी कोणाला काही ऍडवाइस देऊ, पण हाच माझा फ्रेंडली एक सजेशन किंवा एक हेल्प असेल की लोकांनी सतत काम करत राहावं. काम ही सगळ्यात मोठी किक आहे माझ्यासाठी. सो मी तेच बरं. करते. तू हंबल आहेस. हे हे कळतंय. थँक्यू, थँक्यू इट सो वॉज मच. सो सो नाईस टू टॉक टू यू. सेम आणि हिअर, थँक्यू सेम सो हिअर. मच तू माझ्या इन्व्हिटेशनला मान देऊन येण्याचं केलंस. नाही, थँक्यू सो मच. मी एरवी इंटरव्ह्यूज घेते तेव्हा मी कमी बडबड करते, सो आज मला खूप बडबड करायला मिळाली तुझ्यामुळे. सो थँक्यू सो मच फॉर हॅव्हिंग मी. आणि मला तू इन्व्हाइट केलंस, मी खूप 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 काय म्हणतात त्याला, धन्यवाद. आभारी आहे. ऋणी आहे, मला हा शब्द ऋणी आहे. ओके. आता आपण आपण बघूया पुढचा इंटरव्ह्यू आपण अजून 1-2-3 तासाचा करूया. तुला खूप गप्पा मारायला मिळतील. ऑफकोर्स आय वुड लव्ह टू बी देअर आणि मला खूप आवडेल तुझ्याशी गप्पा मारायला. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच अगेन. थँक्यू. आणि येस, थँक्यू. सी यू सून. सी यू सून. थँक्यू. बाय. एंड करू मी आता? हो, हो. ओके, बाय बाय. बाय.